धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 34 साइज कटोरीचे स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं। खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला 34 साइज कटोरीचे स्टिचिंग दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप, कुठलीही गोष्ट स्किप न करता सर्व डिटेलमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने जोडायचं आणि कशा पद्धतीने टक्स घ्यायचं हे तुमच्या लक्षात येईल। तर चला आपण करूया सुरुवात। तर कटोरीला अस्तर मी जोडून घेतलेला आहे। आता फक्त आपल्याला कटोरीचे एकमेकाला भाग जोडून घ्यायचे आहे। तर आता इथून आपल्याला पाव इंच मार्जिन घेऊन कटोरी जोडून घ्यायची आहे। तर डबल टिप मारून घेऊयात आपण। जे कमी जास्त अंतर झालेलं असते ना ते तुम्ही कट करून टाका, जे अंतर जास्त राहतं ते। आता दुसरी कटोरी आपण जोडून घेऊया डाव्या साईडची। ह्या पण साईडला आपण डबल टिप घेऊयात। कटोरीला व्यवस्थित शेप देऊन घ्या। बघू शकता दोन्ही कटोरी व्यवस्थित जोडल्या गेलेल्या आहेत। कशा अगदी सेम अंतर यायला पाहिजे। आता आपण ह्याला टक्स मारून घेऊयात। तर 1.5 इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंच। उंची किती घ्यायची टक्सची? तर 1.5 इंच मी रुंदी घेतलेली आहे, उंची 2.25 इंच घेतलेली आहे। तर आता ह्या उजव्या साईडचं पण आपण टक्सची टिप मारून घेऊया। तर बघू शकता कसं व्यवस्थित असं छान टक्स आलेले आहेत, कटोरीचे सेम आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही नेहमी लावून बघा व्यवस्थित टक्स वगैरे आलेले आहेत का, आणि मग कमी जास्त असेल तर उसवून परत टक्स मारून घ्या। तर आता आपण योगपट्टी जोडून घेऊया। योगपट्टीला पण मी अस्तर लावून घेतलेला आहे, कारण अस्तर जर लावत बसलं तर खूप वेळ जातो। त्यामुळे मी अस्तर पण लावून, आणि थोडासा ह्याला ना अर्धा इंच इथून शेप द्या, म्हणजे जेणेकरून प्रॉपर असा परफेक्ट आपल्या कटोरीला शेप येतो। आता इथून योगपट्टी जोडायला आपण सुरुवात करूया। इथंही पाव इंच अंतर ठेवा एकसारखं व्यवस्थित। आता आपण कटोरीचा भाग उलटवून घ्यायचा आहे योगपट्टीचा। योगपट्टी दोन पद्धतीने लावू शकता, ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। माझ्या चॅनलवरती तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। म्हणजे योगपट्टी तुम्ही दोन पद्धतीने लावू शकता। तर हे पण असं आपण उलटून घेऊया। तर आपण आता हुकलूक पट्टी जोडून घेऊया। तर ही हुकलूक पट्टीला पण मी अस्तर लावून घेतलेला आहे। लूक पट्टी आहे ना ती जरा रुंदीला जास्त ठेवा।
हुकलूक पट्टी जी असते ना ती मी रुंदीला थोडी जास्तच ठेवते, कारण कधीही रुंदीला जास्त असलेली चांगली, कारण ज्यावेळेस हुकलूक लावल्या जातात ना त्यावेळेस गॅप पडत नाही, त्यामुळे थोडंसं जास्त रुंदीला ठेवत जावं तुम्ही. हुकलूक पट्टी सुद्धा फिनिशिंग सहित व्यवस्थित लावा. आता आपण हुक पट्टी जोडून घेऊया. या आतल्या साईडला असं फोल्ड करून टीप मारून घ्या. तर बघू शकता तुम्ही काय काय आपल्याला चेक करावं लागेल कटोरी जोडल्यानंतर. तर दोन्ही कटोऱ्या व्यवस्थित आले की नाही ते चेक करून घ्या. हे टक्स व्यवस्थित आलेत की नाही हे पण चेक करून घ्या तुम्ही, म्हणजे कमी जास्त होता कामा नये. आणि जी हुकलूक पट्टी आपण जोडलेली असती ना ती पण कमी जास्त होता उपयोग नाही. व्यवस्थित एकसारख्या दोन्हीही पट्ट्यांची उंची यायला पाहिजे. आणि जर एखादी जास्त होत असेल तर फ्रंट साईड वरच्या साईडनं तुम्ही थोडंसं कट मारून घ्या किंवा शेप द्या. आणि गळ्याला पण बघू शकता कसा व्यवस्थित असा मी राऊंड शेप दिलेला आहे. ज्यावेळेस कटोरी जोडतो त्यावेळेस हा जो शेप असतो ना तो कमी जास्त होतो, शेप देऊन घ्या. तर आता आपण गोटपट्टी जोडून घेऊया. तर ह्या साईडला पण आपण डाव्या साईडला गोटपट्टी जोडून घेऊया. तर बारीक नाजूक असा गोट तुम्ही तयार करा, जास्त ब्रॉड करू नका. तर आता उजव्या साईडचा आपण गोट लावून घेऊया. तर बघू शकता कशी आपली छान अशी कटोरीचा फ्रंट साईडचा भाग जोडून झालेला आहे. म्हणजे हा 34 साईजची कटोरी आहे. ती कशा पद्धतीने जोडायची, टक्स कशा पद्धतीने घ्यायचे, गोट कशा पद्धतीने तयार करायचा हे मी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं ह्या भागामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी व्यवस्थित जोडाल, टक्स घ्याल तर अगदी परफेक्ट कटोरी बसती. कोणताही कटोरी बसताना प्रॉब्लेम येणार नाही. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.